येत्या 6 तारखेला आषाढी एकादशी आहे. आपणा सर्वांना माहितीच आहे. त्या निमित्ताने एक विठ्ठलाचं भक्तिगीत त्याच्या 2 ओळी तुम्हा सर्वांना टीव्ही महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या वतीने ऐकू विठ्ठला आवडी प्रेम भावो विठ्ठला आवडी प्रेम भावो विठ्ठल नामाचा रेटा हो विठ्ठल नामाचा रेटा हो प्रेम भावो विठ्ठल आवडी प्रेम भावो प्रेम भावो प्रेम भावो. नमस्कार. टीव्ही महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपणा सर्वांचं खूप स्वागत आहे. मी सायली साठे सोलापुरात गायिका म्हणून अनेक वर्षांपासून काम करत आहे आणि माझा प्रवास लहानपणापासूनच सुरू झालाय. जेव्हा शाळेत होते तेव्हाच माझ्या काही शिक्षकांना लक्षात आलं की मी चांगलं गाते आणि तिथून जो प्रवास सुरू झालाय तो आजपर्यंत मी काही मागं वळून पाहू शकले नाही. घरचं म्हणलं तर माझे वडील रेल्वे डिपार्टमेंटमध्ये कामाला होते आणि आज ते हयात नाहीयेत. आई माझी गृहिणीच आहे, परंतु घरामधलं वातावरण अतिशय सांगीतिक होतं लहानपणापासून. प्रत्येक ठिकाणी असं कधीच झालं नाही की मुलगी आहे म्हणून आम्ही तुला वाव नाही देणार. प्रत्येक ठिकाणी एका मुलासारखंच मला पुढे जाण्यासाठी माझ्या आई वडिलांनी आणि माझ्या नातेवाईकांनी अतिशय एका ह्याच्या पलीकडे जाऊन त्यांनी मला सपोर्ट केलाय. आज मी जे काही आहे त्याचे पूर्ण श्रेय माझ्या आई वडिलांना, माझ्या शिक्षकांना, माझ्या गुरूंना आणि माझ्या नातेवाईकांना, मित्रमंडळींना या सर्वांना मी देऊ इच्छिते. वडील जेव्हा रेल्वे डिपार्टमेंटमध्ये कामाला होते तेव्हा त्यांना गाण्याची आवड होतीच. अनेक कार्यक्रम रेल्वे डिपार्टमेंटमध्ये व्हायचे, एंटरटेनमेंट प्रोग्राम्स अरेंज केले जायचे आणि मग मला तिथे संधी मिळायला सुरुवात झाली वडिलांच्या इच्छेमुळे. शाळेमध्ये सुद्धा अनेक कार्यक्रमांमधून, अनेक स्पर्धांमधून बक्षिसं मिळवत गेले आणि कॉलेजपर्यंतचा प्रवास हा शाळेचं शिक्षण झालं हरिभाई देवकरण प्रशालेमध्ये आणि 11वी 12वी माझी झाली संगमेश्वर कॉलेज. त्याच्यानंतर नूतन कॉलेजमध्ये काही वर्ष माझं शिक्षण झालं. नंतर हायर एज्युकेशन माझं शिवदारे कॉलेज आणि त्याच्यानंतर एम्ब्रोसिन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी इथे झालं. माझ्या कॉलेजमध्ये माझ्या काही मैत्रिणी होत्या, जिवलग मैत्रिणी. त्यामध्ये सगळ्यात जवळची स्वप्ना आणि प्रियंका, अश्विनी. आजही सगळ्या जणी माझ्या संपर्कात आहेत आणि सगळ्या जणी आजही आवर्जून माझ्या गाण्याचे कार्यक्रम ऐकतात. त्याचबरोबर टीव्ही महाराष्ट्र न्यूज चॅनलचे कार्यक्रम सुद्धा ते आवर्जून बघत असतात. माझा आवडता अभिनेता अमिताभ बच्चन. सर्वांचेच आवडते अभिनेता आहेत ते. आणि आवडती अभिनेत्री माधुरी दीक्षित आणि त्याचबरोबर मराठीतली सोनाली कुलकर्णी आणि मुक्ता बर्वे सुद्धा खूप आवडते मला. तिचा अभिनय प्रचंड आवडतो. आवडते गायक सर्वप्रथम लता मंगेशकर आणि असं मी म्हणू शकत नाही की त्याच फक्त, कारण प्रत्येक गायकामध्ये काही ना काही एक वेगळी लकब आहे आणि ती भावून जाते मनाला. त्याचसोबत मला आशा भोसलेंचा आवाज आवडतो, रफी साहेबांचा आवाज आवडतो. सगळ्यांची गाणी ऐकतच मी लहानाची मोठी झाली. माझ्या सगळ्यात जवळची व्यक्ती माझी आई आहे. त्यासोबत माझ्या मैत्रिणी, माझी मावशी, माझी काकू, माझ्या बहिणी सगळ्या जणी मला जवळच्या आहेत आणि सगळ्यांचं मिळून एक कुटुंब असं आम्ही बघतो आणि त्याच्यामुळे आयुष्य जगणं खूप सोपं होतं. माझा आवडता पदार्थ पुरणपोळी, उकडीचे मोदक आणि आवडता रंग लाल. माझं आवडतं पर्यटन क्षेत्र महाबळेश्वर आणि उटी सुद्धा. सगळ्यात जास्त मला कुठलं
कुठला छंद भावतो तर तो गाणं तर आहेच. त्याच्या व्यतिरिक्त मला कुकिंगची पण खूप आवड आहे. स्वयंपाकघरात जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मी खूप रमते. आणि माझ्या सगळ्यात जवळची व्यक्ती माझी आई आणि माझे वडील जे आता हयात नाहीयेत. गायन क्षेत्रामध्ये जर का मी अ, यायचं नाही असं ठरवलं असतं, तर माझा कल होता बँकिंग क्षेत्राकडे. माझं शिक्षण पण तसंच झालेलं आहे. MBA झालंय माझं फायनान्स हा विषय घेऊन आणि गेली 15 वर्ष मी बँकेत सुद्धा सर्व्हिस केलेली आहे. अ, तिथं मी नक्कीच रमले असते. आवडता राजकीय पक्ष हा प्रश्न इतका अवघड आहे कारण अ, लहानपणापासून जे काही वाचून इथपर्यंत राजकीय गोष्टी कळत आल्यात, त्यामध्ये प्रत्येक पक्ष त्या ठिकाणी खूप चांगलं काम करत असतो, हे नक्की आहे. पण सध्या मला मोदींबद्दल खूप जास्त आदर वाटतो आणि मी मोदींची खरंच फॅन आहे. त्या व्यतिरिक्त इंदिरा गांधींची सुद्धा मी फॅन आहे आणि बाकी प्रत्येक पक्षाचं काम चांगलं चालू आहे. विरोधी पक्ष सुद्धा चांगलं काम करत आहेत. सिरियल तर आपण सगळ्या जणी मैत्रिणी बघतच असतो. सगळ्या सिरियलची गाणी सुंदर आहेत. पण त्यातलं मला जास्त आवडणारं अगदी आताच्या नव्या पिढीलाही आवडणारं असं गीत. नको चंद्र तारे फुलांचे पसारे जिथे मी रुसावे तिथे तू असावे तुझ्या पावलांनी मी स्वप्नात यावे नजरेत तुझिया स्वतःला पहावे जिथे सावली दूर जाते सराशी तिथे हात तू हाती घेशील ना मला साथ देशील ना माझा होशील ना माझा होशील ना माझ्या वडिलांना मुकेश आणि लता दीदींची गाणी खूप आवडायची. तर सतत एक कानावर पडलेलं गाणं की जे मला खूप भावतं. त्याच्या 1-2 ओळी सादर करते. रसिक बालमा हाय दिल क्यों लगाया तुझसे दिल क्यों लगाया जैसे रोग लगाया जैसे रोग लगाया रसिक बलमा हाय जब याद आए तिहारी सूरत वो प्यारी प्यारी नैना लड़ा के हारी तड़पू मैं गम की मारी रसिक बलमा हाय दिल क्यों लगाया तुझसे दिल क्यों लगाया जैसे रोग लगाया रसिक बलमा हो माझी आवडती अभिनेत्री माधुरी दीक्षित. तिचा एक खूप प्रसिद्ध चित्रपट सर्वांना माहिती आहे, हम आपके है कौन. आणि मला त्या चित्रपटामध्ये विशेष असं हे वाटतं की एकत्र कुटुंब आणि त्यातली नाती आणि त्यांनी निभावलेलं आपापलं कर्तव्य हे त्यामध्ये खूप बघण्यासारखं आहे आणि शिकण्यासारखं सुद्धा आहे. कारण आजकाल हे खूप कमी बघायला मिळतं. तर त्यातलं एखादं गाणं मी तुमच्यासमोर आवडीने सादर करेन. आवडतं एक माझं गाणं हम आपके है कौन. बेचैन है मेरी नजर है प्यार का कैसा असर
है होश गुम इतना कहो, हम आपके हैं कौन, हम आपके हैं कौन। खुद को सनम रोका बड़ा, आखिर मुझे कहना पड़ा, ख्वाबों में तुम आते हो क्यों, हम आपके हैं कौन, हम आपके हैं कौन। आपल्या संस्कृतीचा ठेवा असलेलं महाराष्ट्र गीत आणि नुकतंच महाराष्ट्र शासनाने ह्याला राज्यगीत म्हणून घोषित केलेलं आहे. तर असं गीत होणं तर अनिवार्यच आहे. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा। रेवा वरदा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी, एकपणाने भरते पाणी मातीच्या घागरी, भीमथडीच्या तटाला या यमुनेचे पाणी पासा, जय महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा। खूप मैत्रिणी आहेत, खूप मित्र आहेत, त्यातल्या सगळ्यात जवळच्या, हृदयाच्या जवळच्या, ज्या माझ्या सुखादुःखात प्रत्येक क्षणात माझ्या सोबती आहेत, त्या म्हणजे प्रियंका, स्वप्नाली, अश्विनी, श्रद्धा। टीव्ही महाराष्ट्र न्यूज चॅनलनी एक गोड अशी संधी मला दिली आहे आणि माझ्या अगदी मनातल्या जवळच्या व्यक्तीला मला फोन करून मनातल्या गोष्टी बोलायच्यात आणि माझ्या सगळ्यात जवळचे माझे आई बाबाच आहेत आणि आता माझे बाबा हयात नाहीयेत, परंतु काही गोष्टी अशा आहेत की जे ते माझ्यासोबत असताना त्यांना मी बोलू शकले नव्हते आणि ती परिस्थिती तशी नव्हती। तर आज मी असं गृहीत धरते की माझे बाबा मला ऐकत असतील आणि त्यांच्याशी मनातल्या गोष्टी मला बोलायच्या आहेत। तर ही संधी मला उपलब्ध करून दिली म्हणून टीव्ही महाराष्ट्र न्यूज चॅनलचे मी खूप धन्यवाद मानते। तर माझ्या वडिलांचा नंबर मी डायल करते। हॅलो बाबा, सर्वात आधी नमस्कार तुम्हाला। हो, आम्ही खूप छान आहोत, आई पण मजेत आहे। तुमची आठवण तर प्रत्येक क्षणाला आमच्या बरोबर आहे, तुम्ही कधी आमच्यापासून दूर गेलाच नाही आहात। तुम्ही जाताना तुमच्या मनात खूप काही गोष्टी असतील, तुम्हाला माझ्याशी बोलता आल्या नसतील। सर्वात महत्वाचं म्हणजे माझी आणि आईची काळजी तुमच्या मनात होती हे मला माहिती आहे। परंतु बाबा, तुमच्या संस्कारातून मी घडलेली आहे आणि आईला आज मी समर्थपणे सांभाळतीये आणि स्वतःलाही मी समर्थपणे उभं केलेलं आहे। पूर्णपणे ह्याच्या मागे तुमचे आशीर्वाद आहेत, ह्यामध्ये काही दुमत नाहीये। आणि तुम्ही असताना तुम्हाला माहिती होतं की माझं स्वप्न होतं स्वतःचं छोटंसं एक घर असण्याचं, स्वप्नातलं घर असण्याचं। तुम्ही दोघांनी लहानपणी पाण्याची फोडणी करून मला लहानाचं मोठं केलंय, म्हणजे असे दिवस आपण तेव्हा काढलेले आहेत आणि मला तुमच्या कष्टांची पूर्ण जाणीव आहे।
अनेक वेळा असं व्हायचं की माझ्या शाळेचा युनिफॉर्म घ्यायचा आहे म्हणून तुम्ही फाटके कपडे घालून ऑफिसला घेत जायचं. प्रत्येक गोष्ट माझ्या मनात तशीच आहे आणि माझी इच्छा हीच होती की तुम्ही असतानाच एक छान स्वप्नातलं घर घेऊन त्यामध्ये तुम्हाला राहण्याचं सुख प्राप्त करून द्यावं. पण बाबा नियतीचं तसं मनात नव्हतं आणि आता तुम्ही हयात नसताना, तुम्हाला देवाज्ञा झालेली असताना 3 वर्षानंतर मी माझं छोटंसं घर घेतलेलं आहे आणि आज मी आणि आई तिथे छान राहतोय. आणि जे तुम्ही माझ्यासाठी कष्टाने घर बांधून ठेवलं होतं माझ्या भविष्याची तरतूद म्हणून, तर ते सुद्धा घर मी तसंच ठेवलेलं आहे. आणि आजही तिथल्या काही आठवणी आहेत म्हणजे तुमचा जुना रेडिओ असेल किंवा तुमची जुनी सायकल की ज्याच्यावर तुम्ही मला डबल सीट शाळेत घेऊन जायचात. त्या सगळ्या गोष्टी मी तशाच्या तशा ठेवलेल्या आहेत. आणि बाबा मला पुनर्जन्म जर का मिळाला तर तुमच्याच पोटी मुलगी म्हणून जन्माला यायचं आहे. तुम्ही देवाकडे आहात तर तुम्ही देवाला माझ्या मनातली ही गोष्ट नक्की सांगा आणि पुन्हा एकदा नवीन जन्मामध्ये आपण सगळे एकत्र कुटुंबात राहूयात. मिस यू बाबा. आईवरती तशी अनेक संगीत रचना आजपर्यंत बनल्या गेल्या आहेत. सगळ्याच खूप सुंदर आहेत, गोड आहेत. पण एक नवीन काळातलं असं एक गोड गाणं राजी या चित्रपटातलं आहे. उंगली पकड़ के तूने चलना सिखाया था ना, दहलीज ऊंची है ये पार करा दे, बाबा मैं तेरी मलिका, टुकड़ा हो तेरे दिल का, एक बार फिर से दहलीज पार करा दे, मुड़ के ना देखो दिलबरो, दिलबरो, मुड़ के ना देखो दिलबरो, मुड़ के ना देखो दिलबरो, दिलबरो, मुड़ के ना देखो दिलबरो. आयुष्यात जर का परदेश दौरा करायची संधी मिळाली तर नक्कीच दुबईला जायला आवडेल, अमेरिकेला जायला आवडेल, शिवाय इंग्लंडला सुद्धा मला जायला आवडेल. दुबईमध्ये माझ्या काही मैत्रिणी ऑलरेडी स्थायिक आहेत, माझे काही मित्र ऑलरेडी तिथे आहेत आणि गाण्याच्या दृष्टीने सुद्धा अमेरिका आणि दुबई इथे खूप संधी उपलब्ध आहे आणि नक्कीच मला तिकडचे दौरे करायला खूप आवडेल. आवडता पोशाख म्हणलं तर सर्वप्रथम तर मला अगदी साधं राहणीमान आवडतं. सणावारांना साडी नेसायला आवडते. इतर वेळेला पंजाबी ड्रेस, अगदी सिंपल राहणीमान असा माझा आवडता पोशाख आहे. जे काही भारतीय संस्कृतीला साजेसं असं आहे ते मला सगळं आवडतं. महाराष्ट्रीयन दागिने आवडतात. त्याचबरोबर माझा आवडता पदार्थ पुरणपोळी आहे, उकडीचे मोदक आहेत आणि आईनी केलेली आमटी आहे ती मला खूप आवडते, जी मला दुसरी कुठलीच आवडत नाही. दिवाळी हा माझा सगळ्यात आवडता सण आहे. काही नातेवाईक जे मनाने जवळ आहेत, काही माझ्या मैत्रिणी सगळे दूर आहेत आजकाल त्यांच्या कामामुळे, व्यापामुळे. आम्ही सगळेजण दिवाळीला प्रयत्न करतो की जास्तीत जास्त एकत्र येऊन दिवाळी साजरी करावी. त्याच्यामुळे बऱ्याच गाठी भेटी होतात आणि पुन्हा एकदा एक कौटुंबिक वातावरण भरून निघतं. त्याच्यामुळे दिवाळी हा उत्सव अतिशय अतिशय आवडता आहे. सोबतच ऋतू माझा आवडता वसंत आहे आणि जेव्हा नवीन पालवी फुटायला लागते, तसंच त्याचबरोबर श्रावण महिना जो आता आषाढानंतर आता आपल्याला येईलच अनुभवायला. बारीक बारीक पावसाच्या सरी आणि असं बहरलेलं असं वातावरण, उत्साहवर्धक हवा आणि ती गुलाबी थंडी, असं हे सगळं मला श्रावण महिन्यातलं खूप भावतं. माझी मावस बहीण असेल, माझी मामे बहीण असेल, ह्या सगळ्या सुद्धा मला अगदी क्लोज टू हार्ट आहेत. माझ्या मैत्रिणी माझ्या सख्यांच्या पेक्षा खूप जवळच्या आहेत. प्राची आणि मानसीताई, स्नेहलताई, माझी ज्योतिताई, जी प्रत्येक सुखदुःखात माझ्या खांद्याला खांदा लावून उभी असते. तसेच माझी सुमन मावशी, माझा उदय मामा आणि उर्मिला मामी, माझी रजनी काकू, वसुधा वहिनी,
सगळी नातलग मंडळी खूप गोड आहेत आणि आम्ही एकत्र कुटुंबात राहत जरी नसलो, तरी प्रत्येक सुख-दुःखाला, प्रत्येक क्षणाला आम्ही सोल टू सोल कनेक्ट आहोत. त्याचा मला खूप आनंद आहे. त्याचसोबत माझी सगळ्यात जवळची मैत्रीण पहिली माझी आई आहे आणि माझे बाबा सुद्धा होते. तर असं आम्ही एक गोड सुंदर असं कुटुंब आहोत. माझी आवडती गाडी आणि जी मी येत्या काही काळात घेईन अशी मी आशा बाळगते, असं स्वप्न आहे, ती म्हणजे क्रिस्टा. क्रिस्टा ही कार मला खूप आवडते आणि त्यासोबतच पंच गाडी सुद्धा मला खूप आवडते. आता माझ्याकडे ऑलरेडी आहे एक छोटीशी कार, ती सुद्धा मला खूप आवडते कारण ती माझी आयुष्यातली पहिली कार आहे. आशा भोसले यांनी गायलेलं श्रीधर फडकेंचं संगीत लाभलेलं असं हे गोड भावगीत जे प्रत्येक माझ्या मैत्रिणीला माहिती आहे आणि कधी ना कधी तिने आयुष्यात नक्कीच हे गायलेलं सुद्धा आहे. फुलले रे क्षण माझे फुलले रे, फुलले रे क्षण माझे फुलले रे, मेहंदीने हो शकुनाच्या, शकुनाच्या मेहंदीने सजले रे क्षण माझे सजले रे, फुलले रे क्षण माझे फुलले रे, रीत ही प्रीत ही उमसेना, जडला का जीव हा समजेना, कशी सांगू मी, कशी सांगू मी माझ्या मनीची कथा रे मेहंदीने, शकुनाच्या मेहंदीने हसले रे क्षण माझे हसले रे, फुलले रे क्षण माझे फुलले रे. प्रत्येकाने कुठे ना कुठे ह्याचा विचार केला पाहिजे. किमान प्रत्येकाने आपले वाढदिवस साजरे करताना एखादं झाड, एखादं वृक्ष लावून त्याचं संवर्धन करायला पाहिजे. त्यामुळे मला असं वाटतं की मी जर का कुणाची माफी मागावी लागली तर मी ह्या सगळ्या प्राण्यांची, पशुपक्ष्यांची आणि ह्या पर्यावरणाची माफी मागेन असं मला वाटतं. की माझ्याकडून काही चुका जर का झाल्या असतील तर मला माफ करा आणि तुमच्या ठिकाणी आम्ही कुठेतरी येऊन राहत आहोत असं मला वाटतंय. हम तेरे बिन अब रह नहीं सकते, तेरे बिना क्या वजूद मेरा, तुझसे जुदा अगर हो जाएंगे तो खुद से ही हो जाएंगे जुदा, क्योंकि तुम ही हो, अब तुम ही हो जिंदगी, अब तुम ही हो, चैन भी मेरा दर्द भी मेरी आशिकी, अब तुम ही हो, तेरा मेरा रिश्ता है कैसा, एक पल दूर गवारा नहीं, तेरे लिए हर रोज है जीते, तुझको दिया मेरा वक्त सभी, कोई लम्हा मेरा ना हो तेरे बिना, हर सांस पे नाम तेरा हो, क्योंकि तुम ही हो, अब तुम ही हो जिंदगी, अब तुम ही हो, चैन भी मेरा दर्द भी मेरी आशिकी, अब तुम ही हो आशिकी, अब तुम ही हो मेरी आशिकी, अब तुम ही हो. देवदास या चित्रपटात श्रेया घोषालनी
बरीच गाणी गायली आहेत. आणि तिथूनच तिची श्रेया घोषाल म्हणून श्रेया घोषाल म्हणून एक ओळख जन्माला आली आहे. तर तिचं एक आवडतं गाणं तुमच्या समोर सादर करते. सिलसिला ये चाहत का न मैंने बुझने दिया हो, मेरे पिया अब आजा रे मेरे पिया हो, मेरे पिया अब आजा रे मेरे पिया इस दिए संजल रहा मेरा रोम 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 और जिया अब आजा रे मेरे पिया हो, मेरे पिया अब आजा रे मेरे पिया. टीव्ही महाराष्ट्र न्यूज चॅनलचे खूप खूप आभार मानते. असं एकमेव न्यूज चॅनल मी पाहिलंय की जे महिलांना, आपल्या सखींना व्यासपीठ उपलब्ध करून देतं. त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी टीव्ही महाराष्ट्र न्यूज चॅनलचा खूप मोठा हात आहे. मला आज बोलतं केलं आणि माझा जीवन प्रवास तुमच्या समोर उलगडू शकले, त्याला सुद्धा टीव्ही महाराष्ट्र न्यूज चॅनलच कारणीभूत आहे बरं का. अनेक कार्यक्रम, अनेक उपक्रम हे राबवत आहेत. जसं की नथीचा नखरा आहे, माऊली आहे, सुंदर माझी शाळा आहे, मिस महाराष्ट्र आणि आयकॉन ऑफ दी महाराष्ट्र असे मुंबई पुण्याच्या धर्तीवरती मोठे मोठे कार्यक्रम टीव्ही महाराष्ट्र न्यूज चॅनल गेले 6-7 वर्षांपासून राबवत आहे. पंचतारांकित हॉटेलमध्ये ह्याची व्यवस्था केली जाते आणि ह्याचा समारंभ केला जातो. आणि इतका भारदस्त असा हा कार्यक्रम मी सुद्धा मागील वर्षी अनुभवला आहे. आणि ह्या वर्षी आपण सर्वांनी भरपूर प्रमाणामध्ये प्रतिसाद देऊया. मी उत्साहाने अजून सहभाग घ्या, कारण तुम्हाला इथे भरपूर वाव मिळणार आहे, तुमच्या कलागुणांना प्रोत्साहन मिळणार आहे. आणि त्याचबरोबर पुनश्च एकदा मी टीव्ही महाराष्ट्र न्यूज चॅनलचे खूप खूप आभार मानते. माझ्या वडिलांशी बोलायची संधी त्यांनी उपलब्ध करून दिली आणि काही गोष्टी ज्या मी बोलू शकले नव्हते त्या मला आज तुमच्या माध्यमातून इथे व्यक्त करता आल्या. खूप खूप धन्यवाद.